तुम्ही ऐका माझं, कसलाच विचार करू नका आणि वाईट तर अजिबात वाटून घेऊ नका. हे पेपर्स घ्यायला चला माझ्यासोबत. आदित्य सर, यानं ना, या पैशांना आपण यांच्यापेक्षा मोठा बिझनेस करू, मस्त बिझनेस करू, सुखात समाधात आनंदानं राहू. तुम्हाला का कळत नाही आदित्य सर? मला कंटाळा आलाय कष्ट करून करून. मला नाही गरिबीत राहायचंय. मला माहित होतं तुला कुठल्याही प्रॉपर्टीचा मोह वगैरे नाही. प्रॉपर्टीसाठी तू हे केलेलं नाही. आपण काय झालं आदित्य दादा? पारू पारू आहे, टेन्शन मध्ये होती, आत्ताच गावी गेली. मावशी, तुम्ही आजीची काळजी घ्या. हा. तुम्ही दादा आणि पारू बद्दलच विचार करताय ना? तुमचं त्या दोघांवरही एवढं प्रेम आहे, मग त्या दोघांना माफ करून या घरात परत का नाही घेत? रिया, कारण माझं मन तुझ्या इतकं मोठं नाहीये. मी त्या दोघांना नाही माफ करू शकत. त्या दोघांनीही विश्वासघात केलाय माझा आणि त्याच्यासाठी माझ्याकडे माफी नाही. खरं तर तू माझ्या भावाची मुलगी आहेस, माझी सून आहेस, पण तुझ्यापेक्षा जास्त मी कायमच पारूवर विश्वास ठेवला. तुला कदाचित हे खटकलंही असेल आणि त्यासाठी खरं तर मीच तुला सॉरी म्हणायला हवं. पण मी कायमच पारूला झुकतं माप दिलं आणि त्याचाच तिने गैरफायदा घेतला. मी कितीतरी वेळा तिला विचारलं की तुझ्या मनात आदित्यबद्दल काही वेगळ्या भावना नाहीत ना, आणि दर वेळेला तिने नकारच दिला. आणि तरीही माझ्या पाठीमागे तिने माझ्या आदित्यला माझ्यापासून दूर नेलं, हे मी कधीच नाही विसरू शकत. पारूनी खरं बोलायला हवं होतं आणि ते सुद्धा वेळेत. कारण मी बाकी काहीही सहन करू शकते, पण खोटेपणा मी सहन नाही करू शकत कधीच. आई, तुम्ही अजूनही पारूला ओळखण्यात चूक करताय, गैरसमज करून घेताय. पारूने कधीच तिच्या नात्याचा किंवा आदित्य दादांवर असलेल्या तिच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला नाही. तिला कधीच ही संपत्ती, घर, प्रॉपर्टी हे नको होतं. खरं तर मलाही दादा आणि पारूच्या प्रेमाबद्दल खूप आधीपासून माहित होतं. मी अनेकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्नही केला, पण नाही सांगू शकले. ह्यात आई चूक त्यांची नाही, माझी आहे. पण बघा ना, मी आज इथे तुमच्या सोबत या घरात आहे, पण दादा आणि पारू हे मात्र या घराबाहेर आहेत. आई, पारूमुळेच खरं तर माझं आणि प्रीतमचं लग्न होऊ शकलंय. तिने खूप केलं आमच्यासाठी. पारूमुळेच तुमच्यामधले आणि आबांमधले गैरसमज दूर झाले, तुमच्यातले नाते सुरळीत झाले. आई, पारूने या घरासाठी खूप केलंय आणि आपण तिच्यासोबत हे असं वागतोय. पारूनी या घरासाठी काय केलंय हे तू मला नको सांगूस. आणि तुला जर इतकाच तिचा जॉब करायचा असेल ना, तर तू सुद्धा जाऊन तिच्यासोबत राहू शकतेस. सांग ना, मला सोडून कुठे जायचा विचार होता? का केलंस परवास? का खेळणं वाटतं का यार तुम्हाला? लग्न केलं, संसार काढला, आता कंटाळा आला म्हणून देऊन दिलं आईकडे परत. मी तुझ्या जागी असलोच तुला असं कधीच वागलो नसतो, कधीच सोडून केलं नसतं. कारण मी प्रेम करतो तुझ्यावर. तू माझी आहेस, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. पण मला नाही माहिती तुझ्या आणि आईमध्ये काय बोलणं झालं होतं, तुमचं काय ठरलं होतं, मला खरंच नाही माहिती.
पण याचा अर्थ असा होत नाही की तू मला असं स्वतःपासून दूर करावं. बस झालं चल. इथून पुढे मला कुठेही सोडून जायचं नाही. आणि आता तू जिथे कुठे चालली आहेस ना तिथे मलाही घेऊन चल. कुठे चालली आहे बस. इतका त्रास होत होता का तुला माझा? आदित्य सर, उलट माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत होता. इतक्या मोठ्या कंपनीचा मालक रस्त्यावर उतरून काम करत होता. समध्या माणसांची बोलणी खावी लागत होती तुम्हाला. आणि तुमचा झालेला अपमान मी नाही सहन करू शकत. या सगळ्या पलीकडे जाऊन आपण एकत्र होतो, एकत्र मेहनत करून खात होतो. झोपताना तू माझ्या उशाशी बसून असं डोक्यावरून हात फिरवायची. किती शांत झोप लागायची माहिती. आणि आता हे सगळं करायला तू नाही आहेस तर मग मी काय करू ग? ते काय नाही, मी तुला एकाच अटीवर माफ करेन. मला एक प्रॉमिस कर. कसलं प्रॉमिस? यानंतर परत कधीही आपण वेगळे होणार नाही.